मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन चैतन्याला म्हणतो, आपण हे प्रूव्ह केलंय चैतन्य, अर्जुन आणि चैतन्य कधीही वेगळे होऊ शकत नाही। आता रागातच चैतन्य म्हणतो, पण साक्षीने जे काही केलंय त्याची शिक्षा तिला भोगावीच लागणार। त्यावेळी सायली दोघांकडे खूप कौतुकाने पाहत असते, कारण अर्जुन आणि चैतन्य पुन्हा एकदा एकत्र आलेले असतात। ती म्हणते, पुढे काय करायचं हे आपल्याला आत्ताच ठरवायला हवं। त्यावेळी अर्जुन म्हणतो, जिथे चैतन्य आणि अर्जुनची एकत्र जोडी आहे तिथे काहीही अशक्य नाही, असं म्हणून ते दोघेही पुन्हा एकदा हातात हात मिळवतात। त्यावेळी सायली म्हणते, पटकन आपल्याला काहीतरी करायला हवं, कारण साक्षी सुद्धा इकडे येऊ शकते। मग आता चैतन्य म्हणतो, मी आता जातो आणि डायरेक्ट साक्षीला जाबच विचारतो, असं म्हणून तो खूप चिडलेला असतो। मग आता सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात। दुसरीकडे गुरुजी म्हणतात की मुहूर्ताची वेळ टळून जाईल, अहो लवकरात लवकर नवऱ्या मुलाला बोलवा। मग आता येईल ना इतक्यातच, असं प्रताप म्हणतो। तर सुभेदारांच्या घरातील सर्वजण खूप काळजीत असतात की कधी एकदा अर्जुन आणि सायली येत आहेत, कारण साक्षीची नजर सारखी त्या रूमकडे असते। मग आता साक्षीला राहवत नाही, ती पूर्णपणे घाबरलेली असते। वेगळा संशय जरा तिला आल्यामुळे ती म्हणते की नाही, मी चालले आहे, चैतन्याला मी घेऊनच येते, असं म्हणून ती आता चाललेली असते। त्याच वेळी घरातील सर्वजण तिला अडवत असतात, पण साक्षी ह्यावेळी अजिबात कुणाचं ऐकत नाही। त्यावेळी आता पूर्ण आजींना देखील खूप टेन्शन येतं, त्या अश्विनकडे पाहतात। मग अश्विन लगेच मोबाईल काढतो। इकडे आता अर्जुन चैतन्याला समजावत असतो की तू शांत राहा, साक्षी विरोधात काहीही करण्याची ही वेळ नाही आता। मग आता चैतन्य म्हणतो, काय करू मी, तिने मला एवढा धोका दिलाय। इकडे साक्षी आता रूमकडे यायला निघालेली असते, तेवढ्यातच सायलीच्या मोबाईलवर अश्विनचा मेसेज येतो की साक्षी येते, म्हणूनच ती त्याबद्दल चैतन्य आणि त्याचबरोबर अर्जुनला सांगते। आता ते दोघेही खूप घाबरतात, चैतन्य मात्र खूपच चिडलेला असतो। तेवढ्यातच साक्षी तेथे येऊन पोहोचते, दार ठोठावत म्हणते, अरे चैतन्य, आवरलं की नाही, तुझा कुर्ता चेंज करून झाला की नाही, ये ना पटकन, मुहूर्ताची वेळ टळून चालली आहे। मग आता तो म्हणतो, आता मी हिच्याकडे पाहतोच, मी आता हिला जा विचारणारच आहे। अर्जुन आता पटकन त्याचं तोंड बंद करतो आणि म्हणतो की ही वेळ अशी हायपर होण्याची नाही आहे चैतन्य, ट्रस्ट मी, माझ्यावर विश्वास ठेव। अरे तू तिच्याशी प्रेमाने बोल, तिला सांग की मी येतोय 2 मिनिटांमध्ये आवरून। तेव्हा आता चैतन्याच्या तोंडातून असे प्रेमाचे शब्द आता निघतच नसतात, तरीही तो म्हणतो, साक्षी मी 2 मिनिटात आवरून येतो। त्यावेळी बाहेरून साक्षी म्हणते, ठीक आहे, तू पटकन ये, मी इथे बाहेरच उभी आहे। हो, असं चैतन्य आता नाईलाजाने म्हणतो। आता चैतन्य म्हणतो, मला तुमचं म्हणणं सगळं पटतंय अर्जुन, सायली, पण मी काय करू। तेव्हा सायली म्हणते, मी म्हणते ना ते करा तुम्ही, असं म्हणून ती एक प्लॅन सांगते। अर्जुन आणि सायलीचा हा प्लॅन ऐकल्यानंतर चैतन्य म्हणतो, तुमचं बरोबर आहे, परंतु मला हे जमेल ना। त्यावेळी अर्जुन म्हणतो, हो जमायला पाहिजेच, आपल्यासाठी नाही रे, आपल्या कुणालसाठी, कारण साक्षी खरा चेहरा आपल्याला कोर्टामध्ये दाखवायचा आहे, ठीक आहे ना। तेव्हा तो आता काळजावर दगड ठेवून हो असं म्हणतो। तेवढ्यातच साक्षी पुन्हा एकदा त्याला आवाज देते, अरे चैतन्य, तुला एवढा वेळ का लागतोय, मी येऊ का आतमध्ये। तो म्हणतो, अगं स्वीट हार्ट, मी येतोय 2 मिनिटांमध्ये। त्यावेळी आता साक्षीच्या जीवात जीव येतो। मग इकडे सायली म्हणते की बॅग कुठे आहे, त्या बॅगमध्ये हे फोटोज ठेवायचे। तेव्हा ते सर्वजण फोटोज गोळा करतात, चैतन्याच्या बॅगमध्ये ते सर्व फोटो ठेवतात आणि सायली मग खिडकीतून उडी टाकून बाहेर जाते। त्यावेळी चैतन्य अर्जुनला म्हणतो, आता मी बाहेर जातोय। अर्जुन म्हणतो, एकदम रिलॅक्स आणि चेहऱ्यावर काहीही एक्सप्रेशन न आणता। काही वेळातच आता अर्जुन दार उघडतो, साक्षी पटकन आतमध्ये येते। तेव्हा चैतन्याला म्हणते, अरे नवरी मुलगी इथे रेडी आहे आणि अजून तू तयार नाही झालास। त्यावेळी चैतन्य आता जरा रागातच तिच्याकडे पाहत असतो। अर्जुन त्याला खुणावून म्हणतो की शांत, एकदम शांत राहा। तेव्हा चैतन्य आता हसतो आणि म्हणतो, काही नाही ग, कुर्त्याला जरा मी इस्त्री करत होतो। अर्जुन म्हणतो, हो ना, जरा वेळ झाला, आयनिंग, असं म्हणून तो आता विषय टाळतो। तेव्हा निघायचं ना, असं चैतन्य विचारतो। तेव्हा साक्षी म्हणते, हो, पण ती आता सारखी इकडे तिकडे पाहत असते। चैतन्य विचारतो, काय ग, काय शोधतीयस का। मग आता ती म्हणते, नाही, काही नाही, असं म्हणून आता ते तिघेही बाहेर जातात। जाता जाता अर्जुन पुन्हा एकदा त्या रूममध्ये डोकावतो, कुठे काही राहिलं तर नाही ना याचीही खात्री करून घेतो।
आता पूर्णाजी, प्रताप, कल्पना आणि अश्विन हे सगळेजण खूप काळजीत असतात, कारण तिकडे काय झालं असेल, साक्षी अचानक गेल्यामुळे तिकडे काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना, हाच प्रश्न सर्वांना पडतो. पूर्णाजी म्हणतात, काय रे, नक्की काय झालं असेल प्रताप तिकडे? तेव्हा प्रताप म्हणतो की काही नाही, अर्जुन सायली आहेत ना, ते सगळं करतील व्यवस्थित. तेवढ्यातच सायली आता मागच्या दाराने तेथे येते आणि मग नंतर अर्जुन चैतन्य साक्षीला घेऊन देखील आता तेथे येतो. सगळेजण त्या दोघांकडे आता पाहू लागतात. येता येता आता साक्षी मनातल्या मनात विचार करत असते, सायली तर इथे सुद्धा नाही आहे, नक्की कुठे गेली असेल. त्यावेळी आता ती इकडे तिकडे पाहते तर समोर अस्मिता आणि सायली या दोघीही उभ्या असतात. त्यामुळे साक्षीला जरा धक्काच बसतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो की घ्या आता एकमेकांना अंगठ्या घालून. तेव्हा ठीक आहे असं चैतन्य म्हणतो, पण तो खूप चिडलेला असतो. हा पहिल्यासारखा अजिबात खुश नसतो. अर्जुन त्या सारखं त्याला खुणावत असतो की चेहऱ्यावर स्माईल ठेव आणि रिलॅक्स राहा. इकडे आता साक्षी आणि चैतन्य दोघेही एकमेकांच्या समोर उभे राहतात. तर सायली आता थोडी रागातच साक्षीकडे पाहत असते. मग नंतर आता कल्पना विचार करू लागते की अर्जुन आणि सायलीने चैतन्यला सगळं सांगितलं असेल, तरीही चैतन्य अजूनही साक्षीबरोबर एंगेजमेंट करण्यासाठी तयार आहे. बापरे, असं म्हणून तिच्या चेहऱ्यावर ती काळजी स्पष्टपणे दिसत असते. तेव्हा अर्जुन आता कल्पना, प्रताप आणि अश्विनला म्हणतो की आम्ही चैतन्याला सांगितलंय सगळं आणि त्याला एंगेजमेंटसुद्धा करायला सांगितली आहे, बाकीचं सगळं घरी जाऊन सांगतो. तेव्हा ठीक आहे असं कल्पना त्याला आता खुणावते. इकडे आता अर्जुनकडे पाहतच चैतन्य साक्षीच्या बोटात रिंग घालतो. तेव्हा साक्षी मनातल्या मनात विचार करते, आता तू माझ्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेला आहे, तेव्हा माझं काम साध्य होईल ना, तेव्हा तू सुद्धा तुझ्या कुणालकडे जायला रिकामा, असं म्हणून ती मनातल्या मनात खूपच खुश होते. त्यावेळी चैतन्य अर्जुनकडे पाहतो. साक्षीला मात्र खूप आनंद झालेला असतो की चैतन्य माझ्या जाळ्यात पूर्णपणे अडकलाय. आता सर्वजण त्या दोघांसाठी टाळ्या वाजवतात. इकडे साक्षी आता चैतन्याच्या बोटात रिंग घालते. त्यावेळी चैतन्य रागातच म्हणतो, इतक्या नीच मुलीबरोबर मी एंगेजमेंट करतोय, परंतु देव मला नक्कीच माफ करेल, कारण माझ्या कुणालला सुद्धा हिने फसवलंय आणि मला सुद्धा. हिच्या पापाची शिक्षा मी हिला देणारच. आता चैतन्य आणि साक्षीचा साखरपुडा फायनली संपन्न होतो. तर पूर्णाजी, कल्पना, प्रताप आणि घरातील सर्वजणच आता घरी आलेले असतात. पूर्णाजी म्हणतात, झाला बाई एकदाचा साखरपुडा. मग आता विमल सर्वांना पाणी देत विचारते, कसा झाला साखरपुडा? अस्मिता म्हणते, कसा होणार, हे घरातील सर्वजण एवढे तर साक्षीचं कौतुक करत होते ना की माझे कान अक्षरशः किटले होते ऐकून ऐकून. मला आता खूप झोप आली आहे, आता मी जाते रूममध्ये आणि झोपते. अश्विन म्हणतो, जा हा, अगदी गाढ झोप. तच अर्जुन आणि सायली देखील तेथे येतात. त्यावेळी आता अर्जुन लगेच घरातील सर्वांना अस्मिता गेल्यानंतर सांगू लागतो की बरं झालं तुम्ही मला खूप मदत केली, थँक्यू, मी वेळेतच तुम्हाला सगळं काही सांगितलं. त्यावेळी प्रताप म्हणतो, हो ना बाळा, जेणेकरून आम्ही तुमची मदतसुद्धा करू शकलो. त्यावेळी आता त्यांना आठवतं की कशाप्रकारे अर्जुन आणि सायलीने एंगेजमेंटला जातानाच घरातील सर्वांना हा पूर्णपणे प्लॅन समजावून सांगितलेला असतो आणि घरातील सर्वांनीही अगदी अर्जुन सायलीला तशीच साथ दिलेली असते. त्यामुळे चैतन्यासमोर साक्षीचा खरा चेहरा उघड झालेला असतो. काही वेळानंतर अश्विन म्हणतो की काय मग, आम्ही आमचं काम परफेक्ट केलं की नाही? साक्षी कितीतरी वेळा आतमध्ये जायला पाहत होती, पण मम्मा आणि आजीने तिला जागेवरून हालूच दिलं नाही. त्यानंतर प्रताप म्हणतो की बरं झालं बाळा, तुम्ही खरंच आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही तुम्हाला मदत करू शकलो. त्यावेळी थँक्यू गाईज, असं अर्जुन म्हणतो. मग आता पूर्णाजी म्हणतात, हे सगळं झालं रे बाळा, पण तुम्ही चैतन्य आणि साक्षीचा साखरपुडा कसा होऊ दिला, या मागचं कारण मला समजलं नाही. अर्जुन म्हणतो, तो आम्ही होऊ दिलाय साखरपुडा. मग आता असं म्हटल्यावर पूर्णाजी म्हणतात, ते कसं? तेव्हा अर्जुन सांगू लागतो की जेव्हा चैतन्याला आम्ही साक्षीचं खरं रूप सांगितलं तेव्हा तो साखरपुडा करण्यासाठी तयार नव्हताच. मग आम्ही त्याला म्हटलं, केसमध्ये विलासचा खून हा मधुभाऊंनी नाही तर साक्षीनेच केलाय हे तिच्या स्वतःकडूनच वधवून घ्यायचं, तिच्या विरोधात ते पुरावे गोळा करायचे. मग कसाबसा चैतन्य तयार झाला. चैतन्यासाठी खरं तर हे कठीण आहे, परंतु आजपर्यंत साक्षी ही त्याच्याबरोबर प्रेमाचं नाटक करत होती, पण आता चैतन्य तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक करणार आहे. तेव्हा चैतन्यासाठी हे खूप कठीण काम असणार आहे असं अश्विन म्हणतो. जर
तिला संशय आला किंवा महिपतला संशय आला ना, तर मग ते चैतन्याला मारून सुद्धा टाकू शकतात। त्यावेळी सायली म्हणते नाही येणार संशय, कारण चैतन्य भाऊजींनी आजच जर साक्षीला सांगितलं असतं की कुणालबद्दल मला सगळं काही समजलंय, त्यांनी साखरपुडा मोडला असता तर मग नक्कीच त्यांच्या जीवावर बेतलं असतं। पण आता आम्ही तसं काही समजू दिलं नाही। कल्पना म्हणते सायली तू जे काही केलंय ना खूप रिस्की होतं, तू खूप चलाखीने सगळं काही घडवून आणलं। मग आता अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो। तेवढ्यातच चैतन्याचा अर्जुनच्या मोबाईलवर फोन येतो, तेव्हा अर्जुन त्या फोनकडे पाहतच राहतो, कारण खूप दिवसांनंतर अर्जुनच्या मोबाईलवर चैतन्याचा फोन आलेला असतो। त्यावेळी तो खूप इमोशनल होतो। प्रताप म्हणतो अरे चैतन्याचा कॉल आहे ना बाळा, मग घे ना। अर्जुन लगेच आता त्याचा फोन घेतो आणि स्पीकरवर टाकतो। तेव्हा तो म्हणतो अर्जुन, इकडून अर्जुन देखील म्हणतो की चैतन्य अरे खूप दिवसानंतर मी तुझं नाव माझ्या मोबाईलवर पाहिलं। तेव्हा चैतन्य म्हणतो की बरं झालं तू माझे डोळे वेळेत उघडले, अरे माझी फॅमिली माझ्याबरोबर अख्खी ढाल बनून उभी होती, मी खूप चुकलो होतो असं म्हणून आता चैतन्य माफी मागत असतो। पूर्णा आजी म्हणतात अरे तू तिच्या जाळ्यामध्ये अगदी ओढत चालला होता, मी तुला मदत करणार नाही का? आता चैतन्य म्हणतो खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली। त्यावेळी घरातील सर्वजण आता चैतन्याला म्हणतात काळजी करू नकोस। अर्जुन म्हणतो आता सर्वात जास्त तुला केअरफुल राहावं लागेल। मग आता चैतन्य म्हणतो तू अजिबात काळजी करू नकोस, मी केअरफुलच आहे असं म्हणून तो आता फोन ठेवतो। मागे साक्षी उभी असते। आता चैतन्याला जरा धक्काच बसतो, वाटतं की साक्षीने आता सगळं बोलणं ऐकलं आहे म्हणून तो जरा घाबरतोच। पुढे आता साक्षी जरा लाडातच येते आणि म्हणते काय मिस्टर गडकरी, खरंच मी आज खूप खुश आहे। चैतन्य म्हणतो मी सुद्धा आज खूप खुश आहे। अर्जुनच्या घरी फोन केला होता कारण ते सगळेजण इकडे माझ्या विनंतीला मान देऊन आवर्जून आले, म्हणूनच त्यांना मी थँक्यू बोललो, कारण त्यांचं माझ्यावर खूप विशेष प्रेम आहे। ही साक्षी म्हणते की पण माझ्यापेक्षा त्यांचं तुझ्यावर प्रेम कमीच असेल असं म्हणून ती त्याला मिठी मारते। तर चैतन्य देखील आता रागातच तिला मिठी मारतो, पण तिला तसं भासू देत नाही। इकडे सायली आणि अर्जुन आता झोपण्याची तयारी करत असतात। तेव्हा अर्जुन म्हणतो आज खूप दिवसांनी असं हलकं हलकं वाटतंय, टेन्शन नाही आणि मनात काही गोंधळ सुद्धा नाही। चैतन्य माझ्याबरोबर आता बोलायला लागलाय, कधी असं स्पेशल फिलिंग येते असं म्हणून अर्जुन हा सायलीकडे पाहतो आणि खूपच खुश असतो। त्यावेळी सायली म्हणते ही कुणाची कमाल आहे माहिती का तुम्हाला? ही खरं तर कुणालची कमाल आहे, कारण ते या जगात नसले तरीही दोन मित्रांना एकत्र आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांनी ते करून ठेवलं, दोन मित्रांना एकत्र बांधून ठेवलं। त्यावेळी अर्जुन म्हणतो की ही तर मैत्रीची ताकद आहे असं म्हणून ते दोघेही आता एकमेकांकडे पाहतात। मग नंतर अर्जुन म्हणतो तुम्हाला सांगू हे सगळं काही तुम्ही केलंय असं म्हणून तो तिचे सारखे सारखे आभार मानत असतो। त्यावेळी सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते आणि म्हणते आपल्या माणसांचे कुणी आभार मानतं का? त्यावेळी अर्जुन आता पुन्हा एकदा तिच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागतो आणि म्हणतो आपल्या माणसांचे। तेव्हा सायली ही गालातल्या गालात हसते आणि त्याच्याकडे पाहतच राहते। तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन सायलीला पाटावर बसवलेलं असतं, तर प्रताप हा त्याच्या बाबांनी दिलेला विडा हा अर्जुनच्या हाती सोपवणार असतो आणि म्हणतो तो पूर्ण घराची जबाबदारी ही फक्त तुमच्या दोघांवर आता असणार आहे। त्याचवेळी पूर्णाजी तिथे येतात आणि म्हणतात हा तुझ्या बाबांनी तुला दिलेला विडा होता ना, हा तू अर्जुनला देण्याची जास्त घाई करतोस असं वाटत नाही का? असं म्हणून पूर्णाजी या खूपच चिडतात आणि लगेच तेथून निघून जातात। तेव्हा सर्वांनाच आता खूप टेन्शन येतं। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।